आज एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जी ऐकून संताप व्यक्त होत आहे. घारगाव पुणे नाशिक महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागात लोकांचं मनोरंजन करणाऱ्या तमाशा कलावंतांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळाच्या गाडीला काही तरुणांनी कट मारून वाद घातला आणि हा वाद इतका वाढला की थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेत चालकासह काही कलाकारांना मारहाण करण्यात आली. ज्यांनी गावोगावी जाऊन लोकांना हसवलं, आनंद दिला, त्यांच्यावरच असा हल्ला होणं ही खूप लाजिरवाणी आणि गंभीर बाब आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी वेगाने पावले उचलत या प्रकरणात 5 जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. पण प्रश्न एकच आहे, कलाकार सुरक्षित नाहीत का? अशा घटना कधी थांबणार? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ग्राउंड लेवलच्या बातम्यांसाठी बहुजनांच्या आवाजला सबस्क्राईब करा. हा कोणाचा फोन आहे? पोरांना मारून टाकायला लागले, असे काय करायला लागले? काच पडलं की येड्यांनो आमच्या पोराला मारून राहिला. आमच्या पोराला काय केलं? आता आम्ही सांगितलं त्यांना काय केलं. डोकं नको फिरून माझं माझं एक म्हणणं आहे, साखर दुपारी 2 वाजता घडल्या वाजलेच पाहिजे. पोलीस स्टेशनला तुम्ही मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना तुम्ही झेड सुरक्षित देता, वाय प्लस सुरक्षित देता. हे कलावंत नाहीत का? नाही, दाखलच करून घ्या. काहीच करत म्हणून आम्हाला सकाळपासून इथं बसायला दुपार 2 वाजल्यापासून आणि ज्यांनी अन्य अत्याचार केलेले ते खाऊन पिऊन मस्त मध्ये घरात बसलेले. पण त्यांना काय माहिती आहे, समाजगीर बी लई नंगे. तुमच्या घरच्यांना इज्जत आहे, समाजगीर बाळाला इज्जत नाही काय? ज्या वेळेस याला मारहाण करत होते तर ही मध्ये पण आमचा ड्रायव्हर त्यांच्या हातापाया पडला. तरी ड्रायव्हरला वर चढून त्यांनी ड्रायव्हरच्या दसुरा पकडून खाली वाढला त्या ड्रायव्हरला हाणायला लागले. तर मी मध्ये गेलो, त्यांच्या पाय पडायला त्यांच्या पाया पडत होतो स्वतः. त्यांनी माझ्या पण अंगावर हातावर काठ्या मारल्या. त्या मुलीचा नवरा तिथं होता. त्या मुलीच्या नवऱ्याला पण त्यांनी मारल्यामुळं ही मुलगी पळत पळत आली, त्याला धरायला गेली. तिच्या नवऱ्याला धरताना त्या पोराने काय केलं, हिला पण असं धरलं, कपड्याला धरलं आणि वळलं आणि हाणमार केली. ही एक मुलगी ही एक पळत आली, हिला पण हिचे कपडे पाडले, हाणमार हिला पण यांच्या छातीत लाथ बुट्ट्या मारली. आडवी लावल्यानंतर डायरेक्ट गाडीवरती चढून तो ड्रायव्हरला मारा लागला. पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. जखमीला औषधोपचाराकरता सरकारी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जे त्याच्यामध्ये आरोपीचे नाव निष्पन्न होतील त्यांना रीतसर पद्धतीने अटक केलं जाईल.